अशी जर ताप पडली ना 2-4 दिवस ते फार वाळून जाईल. राहणारच नाही. काहीच नाही राहायचं. 95% ऊस कायचं पंचन नुकसानच अरे पडलं. हातालाही नाही यायचं लवकर नाही तोडलं तर. हे काही राहिलंच नाही त्याचं. शेजारी पडलं रे. फार मोकळी. हा, शेजारी निघाले रे. ते बघा आता. खालून दिसती पडली. दिसतं ना रंग. काय करायचं? याच्यामुळे ते छोटे पडलं असेल का नाही? नाही ते आतमध्ये सगळं सगळे उपटून हा. पडलेले हे सपाट झाले ना ते उपटूनच उचलूनच पडले पडलेले. हे फक्त आता हे बांबू तुझे होते ना ते बांबू हे राहिले. उभं राहिले. आणि मध्ये थोडं दिसतंय ना ते लईच रेललं नाही म्हणून ते राहिले. नाही तिकडून ते मकान ते होतं ना, हा. म्हणून तिकडे राहिले. काय नाव? सूर्यकांत रघुनाथ आवटी, हा कुठला एरिया आहे? गवाळी मला काय राजहरी. काय झालं नेमकं इथं? रात्री वादळी पाऊस झाला त्याच्यामध्ये सगळा ऊस उपटून पडला डायरेक्ट. किती ऊस होता? 2 एकर. मग एक साधारणतः किती नुकसान झाली तुमची? कमीत कमी 6 लाख रुपयाची. किती महिन्यापूर्वी याची लागवड केली? याची 8 ऑगस्टची लागवड आहे. आता जे वाढलेलं डोक्याच्या वर होतं जवळजवळ 12-15 फुटापर्यंत उंची होती ऊसाची. सगळाच ऊस सपाट झालाय. सगळा पूर्ण ऊस सपाट उपटून झाला. पडलेला. उपटूनच 99% पडला डायरेक्ट. 99% 99% ऊस उपटूनच पडलाय. मग घटनास्थळी काय कृषी अधिकारी किंवा नाही, तहसील अजून मस कोणीच नाही आलेलं. एका याने कोणीच भेट नाही दिली? नाही आतापर्यंत नाही कोण आलेलं. अधिकाऱ्यांनी पाहिलंच नाही डोकून? नाही अजून नाही आलं. काय हे ऊस लावला साधारणतः या ऊसावरती काय तुमचं काय म्हणजे काय नियोजन असेल ना, शेतकऱ्याचं नियोजन असेल? शेतकऱ्याचं नियोजन सगळं असतं ना, शेतीवरच नियोजन असतं शेतकऱ्याचं. हम्म. तर उंड्या आणल्या होत्या 86-032च्या. हम्म. 2 रुपये 20 पैशाला उंडी बसली होती. 12,000 उंडी. हम्म. आता बाकीचे खर्च, ठिबक. ड्रीपचा खर्च, ड्रीपवर ऊस होता ना सगळा. हम्म. खतं औषधं कंटिन्यू चालूच होतं. 8 दिवसाला त्याला स्लरी डोस बाकीचे लिक्विड खतं चालूच होती. नाही तर अवकाळीचा मोठा फटका तुम्हाला बसलाय. सगळ्यात मोठा फटका बसला. इकडे अजून काही नुकसान झालं असेल का शेतकऱ्यांचं? नुकसान आमचं कांद्याच्या आरणीवरचा आहे, कागद उडून गेलता रात्री कांदे वाऱ्याने. बी- कांदे बी कांदे भिजले. आणि 100% नुकसान आहे ना साहेब. काय आज झाले ना हे बघा नाही परत आहे ना ही लागवड परतच करावी लागणार. हे उचलून आलेले आहे सगळे. बाजूला की काही नाही केली. त्याच्यात म्हणजे परत त्याला रोटर मारणे, सरी काढणे, परत नव्याने ऊस लावायचा. आणि आज नुकसान आहे थोडं नाही ना. आज तसं बारीक जर पाहिलं आज त्या 2 एकरामध्ये त्यांची जी काही इच्छा होती, आता त्यांच्या पोरीचं लग्न आहे, अजून त्यांचे काही व्यवसाय पोराच्या व्यवसायाबाबत काही पैसे लागत असतील, ते देखील त्यांना आता ते नुकसानच आहे ना एक प्रकारे. बरं, हे सगळं घरचं घरचं वावर नाही, वावर आहे ना. खंडानी जमीन आहे काही. काही याची खंडानी एकच जमीन एकर जमीन आहे. ही खंडानी जमीन आहे. आहे. त्यांना त्यात खंड पाणी द्यायचा, भरचं, भांडवल खर्च सगळं म्हणजे ते सगळं बाहेरच 100% करायचं ना. 100% नुकसानच आहे. आणि याच्यातनं काहीतरी बरं, मार्ग पिढी काढला काढून पाहिजे. आता लग्न आहे मुलीचं. लग्नाला तर आता परवाच्या दिवशी विषय झाला म्हणला एवढ्या 15 दिवसात ऊस देऊन टाकायचा, म्हणजे लग्नाला पैसे मोकळे होते. पण आता पडल्यानंतर काय करणार, सगळं नुकसान झाले. काय झालं या भुंट्यांमुळं पूर्ण ऊस मुळात ना पाण्यात लावलेला ऊस कांट्यांनी तो आता माझा 20-22 कांट्या ऊस पडला नाही थोडासा दाणा. हा काहीतरी 8-8.5 महिन्याचा ऊस आहे, पूर्ण पडून गेला ऊस. रोपं लावल्यावर पडतो का? पडतो ना, पडतो म्हणजे वादळात सरासरी ना 12 महिन्याच्या आतला हा मार्च-एप्रिलला ऊस लावला ना तो नाही पडत. म्हणून त्यांना मार्च-एप्रिलच्या नंतरच ऊस लावला पाहिजे. त्याच्या आधीच कांड्यानेच ऊस लावलेला पाहिजे. तो सरासरी पडत नाही ऊस. मोठी नुकसान झाले. तोच मोठा. काय मागणी आहे तुमची नेमकी? आता काय त्याचा पंचनामा होऊन काय काय पंचनामा करून जे भरपाई काही शासनाच्या माध्यमातून बसत असेल तेवढी त्यांना मदत व्हावी अशी इच्छा आहे बा. बाकी काय तेवढंच बा. फुलाची पाकळी त्यांना हातभार लागेल बुवा. त्यांचं झालेलं नुकसान खर्च आता हे तर काय परत नव्याने तो उभं राहणार नाहीये. हे नाही, उपटून पडलेले दुसऱ्यांदा काय धरण्याजोगतं राहिलेलं नाही. याला रोटर मारणे एवढंच पर्याय. हे झालेलं हे 100% नुकसान आहे त्यांचं. मी यातनं काय साध्य होईल असं आम्हाला नाही वाटत बा. आता हे तुम्ही तर पाहिलं ना, याच्यातनं काहीच भेटणार नाही आपल्याला.